नुकताच झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवावर मला बोलायचं आहे। लोकमान्यांनी का केला, त्यांचा उद्देश काय, हीच हे जे आता मंडळ साजरे करतात ते विसरले तसं मला वाटतंय। एकत्र येऊ देत नव्हते त्या काळात, एकत्र येऊन काहीतरी समाजासाठी चांगलं करता येईल, विचारांची देवाणघेवाण करता येईल म्हणून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला। त्याचं रूप आता इतकं विदारक झालेलं आहे की स्वतःचं एंटरटेनमेंट एवढाच विषय राहिलेला आहे, तर तो विषय सामाजिक प्रश्न घेऊन चर्चेत यावा असं रूप कोण विचार करतच नाही। जी काही थोडी मंडळं करतात किंवा थोडे लोक करतात ते तळागाळापर्यंत पोचत नाही। त्यावेळेपुरचं आपलं स्वतःचं मनोरंजन हा महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे। आता तुम्ही जर बघितला जे काही डॉल्बी प्रकरण इतक्या जोरात आता जे झालं आहे प्रकरण की पोलिसांनी त्यांना आळा घालायलाच पाहिजे, त्यानंतरचे विदारक रूप काय आहे डॉल्बी नंतरचं हे कोणी पाहिलं आहे का? आता मी राहते तिथं हॉस्पिटल जवळ आहे, लहान मुलांचं पंचगंगा हॉस्पिटल आहे। एवढ्या मोठ्या आवाजात जन्मलेली लहान बाळं असतात, मग ते 1 दिवसाचं असो, 2 दिवसाचं असो, 4 तासाचं असो किंवा नुकतंच जन्मलेलं असो, त्या आवाजानं ती मुलं पांढरी पिवळी पडतात। हे चित्र कोणी पाहिलं आहे का? मग त्या नाचणाऱ्या किंवा डॉल्बी लावणाऱ्या मुलांपैकीच एखाद्याचं असू शकेल ना, त्याच्या बहिणीचं, त्या स्वतःचं किंवा त्याच्या मित्राचं असं पण असू शकेल। मग अशी कितीतरी आजारी लोक आहेत, कितीतरी आपल्याकडे प्रॉब्लेम्सवाले लोक आहेत, त्यांना हे आवाज सहन होत नाही। त्यामुळं जो आवाज आहे तो शासनाच्या नियमाप्रमाणेच लावलं पाहिजे, शासनाच्या नियमाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे। हे एक सामाजिक काम आहे, उद्देश एक समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे, त्या दृष्टीने सामाजिक गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे। आता विनयभंगासंदर्भात हा प्रश्न, खरोखर हे कृत्यच इतकं वाईट आहे, होऊच नाही ह्या मताची आहे, पण होतो त्याला जिच्यावर झालंय ती किती जबाबदार आहे हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आता सार्वजनिक ठिकाणी जाताना आपला पोशाख, आपलं वागणं हे व्यवस्थित आहे का हे त्या स्त्रीनं सुद्धा पाहिलं पाहिजे। स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि मग जर विनयभंग झाला तर दोषी कोण हे दोन्ही बाजून तपासून ठरवून आरोप द्यायला पाहिजे। असं नको की एकट्यावर केला आहे त्याच्यावर, पण आपण जर त्याला उत्स्फूर्तपणे त्याच्यासारखं वागत असेल तर दोषी दोघंही असू शकण्याचे हे बघूनच ठरवायला पाहिजे की शासन कुणाला करायचं। विनयभंग कोणी केला आहे हा प्रश्न महत्त्वाचा नाही, विनयभंग झाला आहे ना, मग ती व्यक्ती कोणी असो, लोकप्रतिनिधी असो, शासकीय असो, कोणीही असो, त्यांना गुन्हा झाला आहे म्हणजे शिक्षा ही झालीच पाहिजे। मग अगदी तळागाळातला सामान्य असो किंवा स्वतःपासून जरी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे, मग त्याला एक्सक्यूज देता उपयोगाचं नाही।